मला फक्त पैशाच्या बाबतीत पैशासाठी एक अशी कुठली तरी पद्धत सांगा की ज्याने मी मॅनिफेस्ट केलेली गोष्ट ती पूर्ण होईल. म्हणजे तुम्ही हे एक अफर्मेशन आहे, पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे, तो माझ्याकडे रोज येतो, दिवसा येतो, रात्री येतो. मी काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, तो सहजपणे येतो. हे अफर्मेशन जर तुम्ही रिपीट केलं परत परत, अशा प्रकारे पैसे आपल्या आयुष्यात सहज येऊ शकतात जेव्हा आपण मनापासून ते पाहिजेत ही भावना ठेवतो. तर ऍक्च्युली 7व्या दिवशी पैसे मिळतात. आणि असं कोणतं आहे का तुमच्याकडे उदाहरण की त्याचं त्यांनी तुम्हाला सांगितलं स्वतःहून की मॅम नाही खरोखर झालंय बाबा माझ्या लाईफमध्ये? सगळेच मी म्हणलं की हजारो रिझल्ट आहे. 4 वर्ष जागा विकली जात नव्हती, ती 10 दिवसात विकली गेली. जस्ट बिकॉज एनर्जी शिफ्ट. हेल्थच्या बाबतीत संधिवात गेला पूर्ण, मायग्रेन गेला पूर्ण, रिलेशनशिप चांगला झाला. 28-28 वर्ष संसार केलेले पण एकमेकाशी चांगले न बोलणारे नवरा बायको चांगले बोलायला लागले. आई वडिलांशी नातं चांगलं झालं. हे रिझल्ट आहेत लोकांचे. करिअरच्या बाबतीत जॉब मिळाले, खूप लोकांना मिळाले जॉब. आणि पैसा तर सहजच मिळतो. वाद झाल्या आपल्या डोक्यात जे येतं की नको बाबा हा व्यक्ती नको, तर हे मॅनिफेस्ट मध्ये येतं आणि हे होतं खरं. मनापासून राग आलेला असेल ना तुम्हाला त्या व्यक्तीचा, फार वाईट वाटलं असेल तर ते होतं तसं. हे जे एकतर्फीवाले लोक असतात तर ह्यांचं असतं म्हणजे हे खूप डीपली एखाद्याबद्दल विचार करत असतात, तर मग ती व्यक्ती येते आयुष्यात. भावना किती स्ट्रॉंग आहेत त्याप्रमाणे ते रिझल्ट मिळतो. भावना किती बोथट आहेत किंवा उगाच आपल्या वरवरचे बोलणारे असतातच की ते नाही खरं होत. नॉर्मली आपण जेव्हा जास्त दुःखात असतो किंवा आपलं काहीतरी वाईट होतं, आपण त्या फेज मध्ये असतो, तेव्हा जलेसी तयार होते, त्यातून दुःख तयार होतं. तर ह्या दोन्हींना कसं टॅकल केलं पाहिजे? तुम्हाला काहीतरी वाईट वाटलं असेल कोणाचं तरी बोलण्याचं, त्याच्यात ती जेलसी तुम्हाला दिसली तर अजून वाट लागते. आता हे कंट्रोल करताना परत होपोनोपोनो EFTच काम करतं. ज्या माणसांबाबत आपल्याला गिल्ट असते ती गिल्ट काढून टाकण्यासाठी काय करू शकतो? EFT मध्ये टॅपिंग पॉइंट्स आहेत 9. तर इथे सुरुवात असते, तर इथे टॅप केल्यावर गिल्ट रिलीज असं म्हणत. सगळ्याच पॉईंटवर गिल्ट रिलीज. जे तुम्हाला वाईट वाटतंय, निगेटिव्ह वाटतंय ते बोलायचं आणि रिलीज म्हणायचं. गिल्ट रिलीज. थोड्या वेळात तुम्हाला बरं वाटायला लागतं. जेव्हा मी ते करायला सुरुवात केली तेव्हा मला कळायला लागलं ओके मला हे असं करायचं आहे, मग मला कोणत्या कोणत्या पद्धतीने काय काय करायचं आहे ह्यामध्ये मी काम करायला लागले. आणि आता अशी लेवल असते, विचार करते, पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलते, सगळं मनासारखं होतं. जर पैसा आपल्याला अट्रॅक्ट करायचा स्वतःकडे तर तो कसा केला पाहिजे? व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. लाईक डोळे मिटून पैशांचा पाऊस पडतोय असं पाहायचं. तो पाहिल्यावर एक फिलिंग भारी जनरेट होते. व्हिज्युअलायझेशन म्हणून लवकर खरी होतात, कारण आपण डोळे मिटून बघितलं ना की त्याची भावनाच वेगळी असते, अचानकपणे येते आपल्याला. ह्या इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला कळायला लागेल की 1-2 दिवसात खरंच अमाऊंट क्रेडिट व्हायला. मी हे सगळे प्रयोग स्वतःच केलेले आहेत, त्यामुळे एवढ्या यांनी सांगत असतो. अट्रॅक्ट म्हणजे काय होतं तर असं होतं, माझ्या कामाच्या रिलेटेड लोक समोरून यायला लागतात. आता सगळं एफर्टलेस आहे. मी विचार केला मला पॉडकास्ट करायचे, समोर चॅनलवरच फोन येतात करायला येतात का म्हणून. कसं लोकांना कर्ज असतात, लोकांना रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, तिथून डायरेक्ट पॉझिटिव्ह मध्ये येणं, तो प्रवास त्यांनी कसा केला पाहिजे? नवरा बायकोनी त्यांच्या रिलेशनशिपला ग्रोथ मिळावी म्हणून मॅनिफेस्टेशनचा कसा उपयोग केला पाहिजे? ते आपण जेव्हा कुठली गोष्ट मॅनिफेस्ट करतो, खूप जास्त करतोय, खूप दिवस करतोय आणि तरी सुद्धा ती गोष्ट पूर्ण नाही होते, तर आपण कुठं चुकतो? इन जनरल जगताना कुणाबद्दल कधी जेलस फील करायचं नाही, वाईट वागायचं नाही. जरी भांडण झालं तरी ते 4 दिवसात मिटलं पाहिजे तिथलं तिथे. म्हणजे आणि वाटलं दॅट इज ओके, दॅट देअर एनर्जी तिथे हील करून टाक. म्हणजे मला ते ग्रजेस ठेवायचेच नाहीत कोणाचे. कोणाला माझ्याबद्दल राग आहे तो मला ठेवायचा नाही. मी माझ्या एंडनी माफ केलेला आहे. तुम्हाला जे विचार करायचे तो तुमचा विचार करा. तुम्हाला त्रास होईल, मला होणार नाही त्याच्यानंतर. मॅरेजेसचे प्रॉब्लेम्स जसे आहेत, आता एक तर असतो भांडणं, नॉर्मल भांडणं एक प्रॉब्लेम असतो, दुसरा की मुलं बाळांना होणं. ह्या समस्या कशा सोडवणार? लग्न करायचं नाही अशा माणसाचं. गेला म्हणजे घरातल्यांना सुद्धा स्पष्ट सांगता आलं पाहिजे इथे. म्हणजे हे मला तिथे मला रागच आला त्या गोष्टीचा. दुसऱ्या म्हणजे तू समोर घेऊन जातोस कसं समोर, म्हणजे फिलिंग्स काही असतात की नाही गोष्टींमध्ये. मंडळी नमस्कार, द रायझर शो या पॉडकास्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या या चॅनलवरती डिस्कस करणार आहोत मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सबकॉन्शियस माइंड. याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात खूप जास्त प्रश्न होते आणि असेच बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असणार आहेत, समज गैरसमज असणार आहेत. फक्त विचार केल्याने सगळ्या गोष्टी होतात का ह्याच्यावरती खूप जणांचा विश्वास असतो, खूप जणांचा विश्वास नसतो. याच गोष्टींवरती आपल्या बरोबर आज बोलायला आहेत माधुरी बोंद्रे मॅम. मॅमचे बरेच पॉडकास्ट तुम्ही इतर चॅनल्सवरती बघितलेले असतील.
केलंच, पण आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी चॅनलवरती मॅमला बोलवलेलं आहे. मॅम, सर्वप्रथम तुमचं चॅनलवरती स्वागत. येस, धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि तुमचा प्रवास मॅनिफेस्टेशन आणि ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे कसा वळाला ह्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे आणि मी लाईफ कोच किंवा मनी माइंडसेट कोच म्हणून काम करते. सो हे मी 2019 नंतर ह्या क्षेत्रात आल्यासारखी आहे. 2007 पासून साधारण मी स्वतः मॅनिफेस्टेशन माझ्या आयुष्यात घडतंय. फक्त त्याला सायन्स आहे मागे हे मला उशिरा कळलं, म्हणजे 2019 मध्ये कळलं असं म्हणायला हरकत नाही. मी IT कम्प्युटर इंजिनियर आहेच आणि जॉबही केला आहे IT मध्ये. TCS आणि HCL मध्ये जॉब केला आहे 12 वर्ष. आणि त्यानंतर म्हणजे तेव्हा करतानाही मला असं काही असं आनंद वाटत नव्हता, म्हणजे समथिंग वॉज मिसिंग ते करताना. मग काय करावं ह्या विचारांनी हे विचार सतत चालू असायचे बॅक ऑफ द माइंड. मी कशात मध्ये चांगली आहे, मला असं काहीतरी क्षेत्र हवं आहे जिथे मी नुसती जाऊन बसले तरी गोष्टी मी सहज बोलू शकेन किंवा ते माझ्यामध्ये असलं पाहिजे असं. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी क्वालिटी असतेच, ती क्वालिटी मला ओळखता आली पाहिजे माझ्यातली. तर तसा विचार करत करत 2019 नंतर मी मेडिटेशन सुरुवात केली होती करायला. मेडिटेशननी माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले. तेव्हाही हे काही कळलं नव्हतं की मी ह्याच्यामध्ये येईन, पण देन हे सगळं इंटरेस्टिंग वाटायला लागलं की मी विचार करते माझ्या आयुष्यात खरे होत आहेत. हे माझ्याकडे बऱ्याच वर्षांपासून घडते, 15-1 वर्ष. सो मग हे काय आहे हे बघण्यासाठी विचार जेव्हा चालू झाले तेव्हा मला माझे मेंटर्स मिळाले, जे ॲक्च्युअल लॉजिकली शिकवणारे. ते फिजिक्स बेस्ड आहेत, क्वांटम फिजिक्स आहे आणि ते सगळ्या गोष्टी अशा सायंटिफिक आहेत. मग ते आपण कसं करू शकतो हे सगळं शिकवणारी लोकं आली समोर. मी नुसती शिकायला लागले की म्हणलं ॲटलीस्ट शिकून तर घ्यावं, आपल्याच आयुष्यात मदत होते त्याची सगळ्याची. कोच होण्याचा काही पहिले प्लॅन नव्हता, पण देन IT मध्ये दुबईमध्ये गेले होते. IT मध्ये काम करत असल्यामुळे दुबईमध्ये गेले. दुबईमध्ये गेल्यावर असं झालं की मला जॉब तर हवा आहे आणि जॉब मिळायला वेळ लागतो, म्हणजे असं काही झटकन होत नसतात बाहेर गेल्यावर. तर त्यावेळी मला सुचलं आणि त्यावेळी प्रोबॅबली एक कोर्स करत होते मी मेंटरचाच माझ्या. त्यावेळी मला समजलं की नाही मी पुस्तक पण काढू शकते. मी पुस्तक लिहिलं, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन इन जनरल माझ्या आयुष्यात खूप रिझल्ट देऊन गेलेला आहे ऑलरेडी, हे तेव्हा पण माहिती होतं मला. सो मग मी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यापासून कोर्सनं सुरुवात केली. सो असं झालं की तिथे कोर्सही सुरुवात झाली माझी. मग आता कोर्स सुरुवात झाले आणि कंटिन्यू लोक यायला लागले. म्हणजे असं कधीच झालं नाही की नाही आहे कोणी सेशनमध्ये. सो मग तिथून मला कळलं की एकतर मी रमतीये त्याच्यामध्ये, मला असा वेळ कुठेतरी गेला असं वाटत नाही, प्रोडक्टिव्ह वेळ जातोय असं वाटायला लागलं आणि मजा येते करायला. बिझी राहायचं एक स्वतःला मला आवडतं, कंटिन्यू कामात असलं पाहिजे असं, काइंड ऑफ पॅशनेट अबाउट वर्क असं म्हणायला हरकत नाही. लोकांना आवडायला लागलं, रिझल्ट मिळायला लागले, म्हणून म्हणलं ठीक आहे चलो आता हेच करूया. असं झालं आणि मग मी दुबईतनं पुण्यात आले, कारण मग ते इथेच जास्त छान होऊ शकतं. घर सगळं इथेच आहेत ना लोक, घरातली माझ्या सासरची माहेरची दोन्ही. सो म्हणलं इथे करावं. आणि तिथून आल्यानंतर मग मला मार्केटिंग मेंटर मिळाले. त्यानंतर मला समजलं की असा वाढवता येतो बिझनेस. सगळं डिजिटल मार्केटिंग शिकले, त्याच्यातनं ॲडव्हर्टाईज करायला शिकले, मेटा ॲडव्हर्टाईज वगैरे. पण त्याच्यातही खूप कन्सिस्टन्सी लागते आणि एकट्याने सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत. तेव्हा तर मला टीम बीम ठेवणं शक्य नव्हतं, कारण मी माझ्या बळावर केलं होतं सगळं. सो लगेच टीम नव्हती हायर करता येणार, म्हणून मग मी माझे रील्स क्रिएट करून ते एडिट करून टाकायला लागले. आणि मग एक दिवशी पॉडकास्ट समजलं, पॉडकास्ट करायला म्हणजे एक करून बघूया असं. आणि तो पहिलाच पॉडकास्ट हिट गेला. तिथून म्हणजे जबरदस्त हे झालं, म्हणजे एक 2.5-3 लाखावर गेला तो. आणि तिथून प्रचंड रेव्हेन्यू पण झाला, लोक पण आली माझ्याकडे, क्लासेस पण सुरुवात झाली, सगळे कोर्सेस हिट झाले. आता सगळ्यांमध्ये बदल होतात, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट्स येतात. सो तिथे ॲक्च्युली जर्नी सुरुवात झाली. मेन सक्सेस असं म्हणतो ना आपण, तर त्याची सुरुवात तिथे झाली आणि त्या दिवसांत थांबलेच नाही. आतापर्यंत 32 पॉडकास्ट झालेत. पुस्तक हिंदी, इंग्लिश आणि मराठी ई बुक आहे. पेपरबॅक आत्ता होतंय, सुरू आहे, म्हणजे पब्लिकेशन थ्रू करते. म्हणजे पेपरबॅक पुस्तक हातातलं म्हणजे फिजिकल, तेच चालू आहे काम.
आणि आता एनर्जेटिक म्हणजे माझे काही हे पण आहेत प्रोडक्ट्स सच, म्हणजे त्याचा फायदा खरंच होतो. त्याच्यामुळे मग मी ते असंच इंट्रोड्यूस केले होते. तर त्याचा फायदा लोकांना होतो पण, त्यामुळे ते घेतात. मध्ये बॉटल आहे ॲफर्मेशनची. जसं मी नेहमी सांगते की पाण्याच्या बॉटलवर लिहून ठेवलं आणि ते पाणी रात्री ठेवून सकाळी प्यायलं की ती एनर्जी घेतो आपण ते लिहिलेल्याची. कारण ती एनर्जी पाण्यात होतं, ते टेस्टही बदललेली असते. आणि ते परत पाणी पिताना सुद्धा फील केलं, जे वर लिहिलंय ते फील, म्हणजे हो मला हे पाहिजे, हे फिलिंग केलं, ते लवकर यायला मदत होते आपल्याला. कारण पृथ्वीवर 70% पाणी आहे, शरीरात 70% पाणी आहे. सो तुम्ही जो शब्द बोलता तो खरा होत असतो. सायंटिफिक एक्सपेरिमेंट त्याचा असा आहे, डॉक्टर मसारू इमोटो नावाचे शास्त्रज्ञ आहेत. बरोबर. त्यांनी 2 ग्लास पाण्याचे घेतले, त्याच्यावर आय लव्ह यू, आय हेट यू असं लिहिलं. आय लव्ह यू ते तसेच ठेवले 2 ग्लास. 2 दिवसांनी पाहिले तर ते ड्रॉपलेट्स मायक्रोस्कोप खाली पाहिले तर आय लव्ह यूच्या खाली सुंदर डिझाईन होती, आय हेट यूच्या खाली खूप घाणेरडी डिझाईन होती. सो हे जे 2 हे आहेत, तर पाण्याचा शब्दांचा पाण्यावर एवढा इफेक्ट होतो, सायंटिफिक प्रूव्ह झालं. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणायचं झालं तर मंदिरांमध्ये गेल्यावर तीर्थ पितो, त्याचा टेस्ट वेगळी असते. सो ते पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना तिथे, मंत्रोच्चार झालेले असतात, काही ना काही बोललेलं असतं, त्याच्यानंतर ते तीर्थ, ती टेस्ट वेगळी असते. सो असा पाण्यावर इफेक्ट असतो आपल्या बोलण्याचा. सो त्याच्या प्रकारे मी बॉटल बनवली आहे. मग आता रेडी, म्हणजे असं झालं की मग तुमच्याकडे आहे का असं विचारलं गेलं. मग म्हटलं ठीक आहे, मग मी बनवते. असं झालं. मग ॲफर्मेशन, आय एम हेल्दी, आय एम रिच, असं वगैरे काय काय 4 ॲफर्मेशन्स आहेत, ते प्रिंट करून घेतलेत आणि तशी बॉटल आहे. असे वेगवेगळे प्रोडक्ट्स पण आहेत ज्याचा उपयोग होतो ॲक्च्युअल लाईफमध्ये, सपोर्ट म्हणून. की सगळं त्याने होत नाही, फिलिंग ज्या गरजेच्या असतात, पण त्या फिलिंग आणण्याकरता काय करू शकतो, तर हे प्रोडक्ट्स वापरू शकतो. कप आहे, मॅग्नेट आहे. आय एम रिच असं सतत बघत राहिलं, कुठेतरी मनात फिट होईल ना, मी रिच आहे असं म्हणायला लागल्यावर हळूहळू त्याचे मार्ग दिसायला लागतात. आणि हे तुमच्याशी समजा ह्या गोष्टींची कनेक्ट करायचं म्हटलं तर तुमची वेबसाईट आहे? हो, वेबसाईट आहे madhuribandre.com. ओके. मला तर एक सांगा की तुम्ही आता इतके वर्ष झाले ह्याच्यात आहात, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती तुम्ही कोच करता लोकांना? हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी. मेन निश ॲज मी पैशाची घेतली, कारण पैसा गरजेचा आहे, सगळ्यांना हवा आहे, लागतो पण. पैशाबद्दल सुरुवात केली मी हे करायला, काम करायला. मग मेन गोष्ट माइंडसेटच असते आपलं. आपल्याला माइंडसेट असेल तर पैसा मिळतो. जर तुम्हाला ग्रो व्हायचं आहे आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतात पण मी नंतर करते म्हणले, तर मी कशी ग्रो होणार आहे? आणि तिथेच अडतं. म्हणजे बरेचसे प्रोफेशनल्स मला आत्ता नाही करायचे, मी नंतर करेन, किंवा मला माझ्या ह्याच्याप्रमाणेच करायचे आणि माझा बिझनेस चालत नाही असं म्हणत राहतात. त्याच्यामुळे नाहीच चालत. पण जर याच ठिकाणी तुम्ही कोणताही वेळ मध्ये न घालवता कंटिन्यू काम केलं, जी अपॉर्च्युनिटी येते ती घेतली, इगो थोडासा बाजूला ठेवला प्रायमरी स्टेजला, तर तुम्हाला सक्सेस कोणीच अडवू शकत नाही. ही रियालिटी आहे. पण अर्धे लोक तर मी कोणीतरी आहे या भावनेतच कमी होतात. म्हणजे माझ्यामध्ये स्पेशल काहीतरी आहे आणि मी करते ते उत्तम सगळ्यात, ह्यामुळेच मग सक्सेस मिळत नाही किंवा बिझनेस पुढे चालत नाहीत, किंवा आधीच विचार केलेले असतात येईल का माझ्याकडे कोणी क्लायंट. सो आपण निगेटिव्ह थॉट देऊनच जर विचार करायला लागलो, कामं करायला लागलो, तर ते पूर्ण होतच नाही. कारण मी तेच म्हणते की जसं हे पाण्याचा एक्सपेरिमेंट केल्यावर पाण्याच्या शब्दांचा पाण्यावर उपयोग होतो, आपल्या मनाचं पण आहे. मन जे आपण म्हणतो ना, मनात विचार करतो, ते विचार सतत केले गेले की ते एक दिवशी खरे होतात. पण मग ते पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात. मग प्रोग्रामिंग कुठे येतं, तर आपल्याला हव्या त्या गोष्टी विचार करायचे. मेजर फोकस नकोय त्याच्यावर असतो. ऑब्झर्व केलं तुम्ही तर, की मला काय नकोय, आणि तेच आपण रिपीट करतो आणि तेच होतं जेव्हा आपण ते रिपीट करतो तेव्हा. की आता रिलेशनशिप्समध्ये म्हणायचं झालं, मित्रमैत्रिणींमध्ये म्हणायचं झालं, मला ती माझ्यासमोर नकोय, मला तो माझ्यासमोर नकोय, असं म्हणलं की तेवढे सर्कमस्टन्सेस येतात आणि तीच लोकं समोर. आपण मजे म्हणजे म्हणतो, मजेने म्हणजे समजा आता एखाद्याशी वाद झाला
वाद झाला थोडासा, होतोच वाद, रिलेशनशिप वाद होतात. वाद झाल्या आपल्या डोक्यात जे येतं की नको बाबा हा व्यक्ती नको, तर हे मॅनिफेस्ट मध्ये येतं आणि हे होतं खरं असं. खूप डीप फिलिंग झालं असेल तर असं सहज बोललेलं नाही मॅनिफेस्ट होत. ओके ओके. हा. ते कसं असतंय, मनापासून राग आलेला असेल ना तुम्हाला त्या व्यक्तीचा, हम्म. फार वाईट वाटलं असेल तर ते होतं तसं. समजा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जर करत असलो तर हे जे एकतर्फीवाले लोक असतात हा. तर ह्यांचं असतं म्हणजे हे खूप डीपली एखाद्याबद्दल विचार करत असतात, तर मग ती व्यक्ती येते आयुष्यात. एकतर्फीचं जरा अवघड आहे, कारण की तिथे पण कनेक्शन व्हावं लागतं ना. एनर्जेटिकली लोकांना फील नक्की होऊ शकतं जेव्हा मनापासून फिलिंग असेल, पण ते रिलेशन कितपत खरं होईल याची गॅरंटी नाही, कारण यू आर कार्मिक पर्सनॅलिटी. म्हणजे आपलं कार्मिक काहीतरी असतं. व्हायचं असलं की सहजच समोर येतात ना, असं काही हे नाहीये. आणि मनापासून दोघांच्या असेल तर ते लगेच होतं. आणि जर एकाच्या आहे एकाच्या नाही असं जर असेल ते थोडं अवघड होतं. बदलत नाही असं नाहीये, पण ती खूप दृढ इच्छा लागते. त्यातही कार्मिक पॅटर्न असेल काहीतरी तर मग ते खूप अवघड होतं. असंही होतं म्हणजे की बाबा खूप सगळं चांगलं आहे पण उगाच काहीतरी रिझन्स निघतायत. तर अशा वेळा शहाणच राहावं ना माणसाने. असं कोण वेड्यासारखं कोणाच्या मागे जातं? न गेलेलंच चांगलंय ना. एकतर्फी करत बसण्यात आपलाच हे आहे ना. तुम्ही सुद्धा कोणीतरी आहात हे तुम्ही मानतच नाहीयेत म्हणून एकतर्फी होतंय. भलेही तुम्हाला कोणी माणूस व्यक्ती आवडू शकते, आवडणं ठीक आहे, पण आयुष्य तुमचं आहे, त्या व्यक्तीचं नाहीये. तुम्ही किती वाट लावायची हे तुम्हीच ठरवायचंय. म्हणजे हे मी बघितलेलं आहे. एकतर्फीने किती त्रास होतात लोकांच्या ह्याच्यामध्ये. मग मी तेच म्हणते ना, आपलं आपण आयुष्य घडवतो, मग त्याच्यात आपण आपल्याला दुःख का करून घ्यायचं? किंवा मी हे शिकले असं म्हणेन रिअलायझेशन्स मधनं, की कोणी काही बोललं कितीही हे केलं तरी माझं असं म्हणणं मला स्वतःला नाही त्रास करून घ्यायचा. करायचे करून झालेत माझे त्रास, त्याने कुणाला काही फरक पडत नाही, कुणाच्या आयुष्यात काही फरक होत नाही, आपल्यालाच त्रास होतो सगळ्याचा. काही लोक बोलणारीच असतात, ती बोलतात निघून जातात, त्यांचं आयुष्य सरळ चालू राहतं. आपणच म्हणजे जे इमोशनल असतात किंवा विचार करणारे असतात दुसऱ्यांचा, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख राहतं. म्हणजे का आता ते विचार करतायत, विचार करणं पटकन बंद करता येत नसलं तरी हळूहळू आपण ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो की मला या सिच्युएशन मध्ये नाही राहायचंय, मी काय करायला पाहिजे. मग तिथे तर टेक्निक्स अँड टूल्स. अनेकदा होतं असं, म्हणजे काय होतं की आपलं कोणाकडनं तरी वाईट होतं किंवा आपल्याला तो गिल्ट येतो की आपण ह्याचं वाईट केलेलं आहे, पण सीन असं होतं की पुढचा जो व्यक्ती आहे ना तो त्याच्या लाईफमध्ये ओके सगळं चाललेलं असतं, आपल्यावरती बराच परिणाम होतो त्याचा. तर मग ह्या मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शननी ते पॉझिटिव्ह मध्ये कसं बदलायचं? गिल्ट असेल सोडून द्यायची आहे, माफ करायचं आहे. तुम्ही स्वतःलाही माफ करायचं आणि त्या माणसाच्या आत्म्यालाही माफ करायचं. फॉरगिव्हनेस मेनली. सो माफ केल्याने काय होतं आपोआप, म्हणजे तुम्हाला मी म्हटलं तसं मगाशी, तुम्हाला जे पाहिजे ना ते रिपीट करा. मला ही मैत्रीण किंवा हा मित्र किंवा माझा नवरा किंवा माझी आई वडील भाची भाचे कोणी असू देत, ही माणसं मला माझ्या आयुष्यात हवी आहेत. मग माय रिलेशन इज व्हेरी गुड विथ देम. वी आर गोइंग फॉर आउटिंग किंवा मी मजा करते सगळे त्यांच्याबरोबर. मला हे असंच हवं आहे, हे सतत मनात रिपीट करायचं. हे असंच हवं आहे हेल्प करतं आपल्याला. ओके. ज्या माणसांबाबत आपल्याला गिल्ट असते ती गिल्ट काढून टाकण्यासाठी काय करू शकतो, तर मला काय पाहिजे आहे ते गिल्ट नको आहे. मग होपोनोपोनो ही एक टेक्निक आहे, EFT ही एक टेक्निक आहे, सांगते ते कसं असतं. तर त्याच्यामधनं आपण ते गिल्ट काढून टाकू शकतो. EFT मध्ये टॅपिंग पॉइंट्स आहेत 9. तर इथे सुरुवात असते, तर इथे टॅप केल्यावर गिल्ट रिलीज असं सगळ्याच पॉइंटवर गिल्ट रिलीज. इथे एक नाकावर म्हणजे खाली हनुवटीवर कॉलर बोन आणि अंडर आर्म्स असे 9 पॉइंट. सगळीकडे एकच पॉइंट, जे तुम्हाला वाईट वाटतंय निगेटिव्ह वाटतंय ते बोलायचं आणि रिलीज म्हणायचं. गिल्ट रिलीज. थोड्या वेळात तुम्हाला बरं वाटायला लागतं, तुम्ही विसरून जाता गिल्ट होतं आणि मग त्यातनं बाहेर पडायला होतं. होपोनोपोनो मध्ये काय ती टेक्निकचं नाव आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे रिपीट करण्याच्या गोष्टी आहेत. होपोनोपोनो म्हणजेच ही 4 वाक्य जी आपण रिपीट करायची, ज्याच्यातून आपली निगेटिव्हिटी निघून जाते, मनातली आयुष्यातली आजूबाजूच्या ह्याच्यातनं सगळीकडनं ती निगेटिव्हिटी निघून जाते. असा त्याचा भाग आहे. सो हेल्थ, रिलेशनशिप, करिअर अँड मनी या 4ही एरियांमध्ये आपण हे वापरू शकतो कुठेही. आणि ह्याचा साधारण किती टाइम लागतो ह्या गोष्टींना सत्यात उतरवायला? साधारण मनापासून असेल तर लगेच रिझल्ट येतात.
आणि बघतो करतो, हा. होईल की नाही माहिती नाही, ह्याच्यावर कितीही दिवस लागू शकतात. ओके. उत्तम वेळ कोणती, म्हणजे कधी केलं पाहिजे असं नाही असं काही नाही, ते कधीही करता येतं. झोपायच्या अगोदर युअर सकाळी? फिलिंग्स आर इम्पॉर्टंट. तुमचे Okay. भावना महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. भावना किती स्ट्रॉंग आहेत त्याप्रमाणे ते रिझल्ट मिळतो. भावना किती बोथट आहेत किंवा उगाच आपल्या वरवरचे बोलणारे असतातच की, मग ते नाही खरं होत, असं आहेच. आता तुम्ही बरेच वर्ष झाले तुम्हाला ह्यात, तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही की व्यक्ती बोलून जातात, आपण त्यांना आपला गिल्ट सोडून त्यांना माफ केलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय की आयुष्यात आता मॅनिफेस्टेशनच्या ह्या प्रवासात आल्यानंतर बदल घडलाय? हो, म्हणजे गिल्ट बऱ्याचदा येतं, आलेलं आहे. राग बऱ्याचदा आलेला आहे, मला हे सोडायचं आहे, ही पण सिच्युएशन आलेली आहे. पण जेव्हा मी कोच आहे तेव्हा मला कुणाचंच काही धरून बसायचं नाही. कारण मी काय मानते की सगळे लोक एका लेवलला सेम आहेत. एनर्जी लेवल, एनर्जी हा एक हे प्रकार आहे, म्हणजे सगळं ब्रह्मांडच एनर्जीचं बनलं आहे आणि ती आपल्या आत्म्यात असते, सोलमध्ये असते. आणि ते आत्म्या लेवलला सगळ्यांचा एकच आहे ना आत्मा. आपण एकमेकांशी कनेक्टेड कुठेतरी आहोत. वेगळी आहोत व्यक्ती, पण कुठेतरी प्रत्येक माणूस एकमेकाला कनेक्टेड आहे. का तर मी आत्ता वाईट फील केलं, तुम्हालाही ते जाणवणार आहे. मी चांगलं फील केलं तर तेही तुम्हाला जाणवणार. माझ्या चेहऱ्या, हावभाव, मन, बोलणं हे सगळ्यातनं सगळं जाणवत असतं. दिस इज एनर्जी एक्सचेंज, जे दुसरे म्हणतात ना. आता आपले समजा घरात आपल्या गप्पा चालतात किंवा घरातल्या लोकांशी आपण बोलतो, मग कोणीतरी वाईट बोललं की आपण त्याला उलटून वाईट बोलतो. कोणी कौतुक केलं तर आपल्याला छान वाटतं, आपण मनातनं एकदम फुल खुश वगैरे होतो. हीच तर एनर्जी आहे. सो कुठेतरी आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. मग मला एक रिअलायझेशन असं आलं की जर आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत तर एकमेकांवर चिडलेले का असतात सगळे लोक, इगोमुळे ते का असतात, हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा मी मानायला लागले, माझ्या मनातनं सगळ्या गोष्टी निघून गेल्या की जरी कोणी कुठल्या लेवलला कुठेही असलं तरी ती माणसं आहेत. सो मी सगळ्यांची नॉर्मलच असली पाहिजे. सो मला आता हे मेंटेन करणं जमतं की सगळी लोक माझ्यासारखी सारखीच आहेत, कितीही नाही झालं तरी. किती वेळ गेला हे ह्या फेज मध्ये? ह्या 1 वर्ष गेलं मला त्याच्यामध्ये यायला ऑलमोस्ट. म्हणजे मी सुरुवात कोचिंग केली ना 2023, मी 24 मध्ये त्या फेज मध्ये होते. तेव्हा आधी मी कसं मटेरियलमध्ये होते ना, म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग, मग क्लायंटची इतका नाहीत, मग पैसेच का देत नाहीत, ह्या सगळ्या फिलिंग्समध्ये असायचे मी पहिल्यांदा. कारण अल्टिमेटली मी जर ते कमवण्यासाठी बघतीये तर मला पैसे, म्हणजे लोकांनी आलं पाहिजे ही फिलिंग होती. देन आय रिअलाइज नाही, त्यांना रिझल्ट मिळाला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा दुसऱ्यासाठी करायला सुरुवात करते तेव्हा मला रिझल्ट मिळतात. असा विषय आहे. जेव्हा मी ते करायला सुरुवात केली तेव्हा मला कळायला लागलं, ओके मला हे असं करायचं आहे. मग मला कोणत्या कोणत्या पद्धतीने काय काय करायचं आहे ह्यामध्ये मी काम करायला लागले. आणि आता अशी लेवल असते, विचार करते, पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलते, सगळं मनासारखं होतं. ऑफकोर्स प्रत्येकाची जागा वेगवेगळी असते प्रत्येकाच्या आयुष्यात, मी असं नाही म्हणत. काही लोक जवळची असतातच, मग ते मित्रमैत्रिणी असू देत, आई वडील असू देत, भाऊ बहीण असू देत, काही नियर सर्कल आपलं असतंच खूप भारीवालं. मग त्यांच्यासाठीच्या फिलिंग्स वेगळ्याच असतात, ते काही हे नसतं, ह्याच्यामध्ये येत नाही. पण इन जनरल जगताना कुणाबद्दल कधी जेलस फील करायचं नाही, वाईट वागायचं नाही. जरी भांडण झालं तरी ते 4 दिवसात मिटलं पाहिजे तिथल्या तिथे. म्हणजे माझ्याकडनं होतच नाही, पण दुसऱ्याला कोणाला काही वाटलं, कारण वाटू शकतं. आता जेव्हा सक्सेस यायला लागतं तेव्हा ही काही बोलते असं, असे फिलिंग्स असतातच लोकांच्या डोक्यात. दॅट इज देअर जेलसी. मी जर माझ्या एंडनी म्हणलं की तिला पण शांत वाटू दे, विषय नको वाढायला, किंवा मी असं, म्हणजे इव्हन क्लायंट सुद्धा काय काय असे असतात की आता मला 1000त 1 क्लायंट असा येतोच की मला तुमचं आवडलंच नाही, आधी पैसे भरतात आणि नंतर आवडलं नाही म्हणतात. म्हणलं न आवडण्यासारखं आहे काय, मी काही वेगळं सांगितलं का, किंवा तुम्हाला लागलं का काही फिजिकली, काहीच नाही. मग तुम्ही काहीतरी पॉडकास्ट बघूनच आलायत ना, मी काय तुम्हाला डायरेक्टली येऊन पैसे भरा असं म्हणतच नाही. 32 तास बघितल्यावर मी तुम्हाला हे करतेय ना की कोर्समध्ये या, असं नाहीये की सहज या. मग याच्यानंतर लोकांना असं कसं वाटू शकतं, आणि वाटलं दॅट इज ओके, दॅट देअर एनर्जी इथे हील करून टाकते. म्हणजे मला ते ग्रजेस ठेवायचेच नाहीत कोणाचे. कोणाला माझ्याबद्दल राग आहे तो मला ठेवायचा नाही, मी माझ्या एंडनी माफ केलेला आहे.
तुम्हाला जे विचार करायचे तो तुमचा विचार करा, तुम्हाला त्रास होईल, मला होणार नाही त्याच्यानंतर. जेलसी जो प्रकार आहे तर सीन कसं होतं की नॉर्मली आपण जेव्हा जास्त दुःखात असतो किंवा आपलं काहीतरी वाईट होतं, आपण त्या फेज मध्ये असतो तेव्हा जेलसी तयार होते, त्यातून दुःख तयार होतं. तर ह्या दोन्हींना कसं टॅकल केलं पाहिजे मॅनिफेस्टेशन नक्की? जेलसी आणि दुःख ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन आता हे काढूनच टाकणं ना. म्हणजे जेलसी कसं होतं कुठे येते तर ऍक्च्युली जवळच्या लोकांमध्ये सुद्धा असते, रादर जास्त तशीच असते. सो हा पुढे गेला, तो पुढे गेला, ह्यानी असं केलं, त्याने ह्याच्यात जेलसी असते. आणि समजा तुम्हाला काहीतरी वाईट वाटलं असेल कोणाचं तरी बोलण्याचं आणि त्याच्यात ती जेलसी तुम्हाला दिसली तर अजून वाट लागते. आता हे कंट्रोल करताना परत होपोनोपोनो EFTच काम करतं. म्हणजे ही जेलसी रिलीज हे आपण EFTच्या पॉइंट टॅप करून करू शकतो. आणि दुःख वाटतंय याच्यासाठी मी मला माफ करते, आय एम सॉरी, मला ज्या गोष्टीचं दुःख वाटतंय त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी, माझ्याकडनं ज्या काही कळत नकळत घडलं आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय त्यासाठी. कारण जेव्हा तुम्हाला दुःख वाटतं तर इट्स युअर ॲक्शन, यू आर रिस्पॉन्सिबल. कारण तुम्ही तुमची जबाबदारी घेत नाही आहात म्हणून तुम्हाला दुःख वाटतंय. जोपर्यंत तुम्ही स्वतःची जबाबदारी घेत नाही आहात तोपर्यंत त्रास होणारच आहे. प्रत्येक गोष्टीत यांनी केल्याच्या ऐवजी हे माझ्यामुळे आहे ही जेव्हा रिअलायझेशन येते ना तेव्हा तुम्ही अपग्रेड होता, तेव्हा तुम्ही त्यातनं काहीतरी शिकला असं होतं. आपण आता पैशाकडे येऊयात हळूहळू. म्हणजे पैसे, वेल्थ, हेल्थ आणि रिलेशनशिप्स इथंच सगळं माणसाचं चालतं. तर सगळ्यात अगोदर आपण पैशांवरती बोलूयात. जर पैसा आपल्याला अट्रॅक्ट करायचा स्वतःकडे तर तो कसा केला पाहिजे? अट्रॅक्ट करायचं म्हणजे काय असंच हे येत नाही, पण मनात विचार असले पाहिजेत की मला पैसा मिळायला हवाय, मला पैसे हवे, हा आधी विचार असला पाहिजे. मग तुम्ही जॉबमध्ये वगैरे लागलात किंवा जॉब केला, बिझनेस काही केलं तर मला मिळतायत ही फ्रिक्वेन्सी आणायला पाहिजे. म्हणजे एक बिझनेस सुरू केला तर मला दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट मिळतीये, हे अफर्मेशन असलं पाहिजे. त्याच्यात निगेटिव्ह थॉट येतात, त्याच्यासाठी होपोनोपोनो EFT आहेच. पण हेच आहे की मला हे एवढं होतंय, माझ्या आयुष्यात हे एवढं म्हणजे मला एवढे पैसे मिळत आहेत, हे झालं. त्याच्यानंतर व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, लाईक डोळे मिटून पैशांचा पाऊस पडतोय असं पाहायचं. ओके. तो पाहिल्यावर एक फिलिंग भारी जनरेट होते. व्हिज्युअलायझेशन म्हणून लवकर खरी होतात, कारण आपण डोळे मिटून बघितलं ना की त्याची एक भावनाच वेगळी असते, अचानकपणे येते आपल्यामध्ये. पैशाचा पाऊस पडणं बघितलं, अकाउंटमध्ये क्रेडिटेडची नोटिफिकेशन्स येतात हल्ली आपल्या, मग ती नोटिफिकेशन्स 5,000 10,000 तुम्हाला ज्या अमाऊंट्स हव्यात त्या अमाऊंट्स रोज बघायच्या थोड्या थोड्या वेळाने, 2-3 दिवसातनं क्रेडिट झालेले पहिल्या अगोदर. डोळे मिटून बघायचं. ओके. सो म्हणजे इमॅजिनेशनमध्ये करायचं हे सगळं. ह्या इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला कळायला लागेल की 1-2 दिवसात खरंच अमाऊंट्स क्रेडिट व्हायला लागतात जसं तुम्ही एक्सपेक्ट करता. मी हे सगळे प्रयोग स्वतःच केलेले आहेत, त्यामुळे एवढ्या यांनी सांगत असते की जेव्हा येत नव्हते तेव्हा क्रेडिटेड हे सतत बघायचे. क्रेडिटेड बघितलं की त्याच्यासाठी समोरनं कामं येतात, समोरनं माणसं तशी योग्य येतात. अट्रॅक्ट म्हणजे काय होतं तर असं होतं, माझ्या कामाचे रिलेटेड लोक समोरून यायला लागतात. आता सगळं एफर्टलेस आहे. मी विचार केला मला पॉडकास्ट करायचे, समोर चॅनलवरनच फोन येतात, करायला येत आहे का म्हणून. नाही होतं सो हे आता मला कॉमन झालंय कारण की त्याला इतके दिवस झालेत. आता माझं तसंच होतं, मी माझ्या इथे कोणाला बोलवायचं असा विचार केला तरी माझ्या 4 ओळखी पटकन येतात. आणि मी येऊ का असे पण विचारणारी लोक आहेत माझ्याकडे, तुमच्याकडे पॉडकास्ट करायला मी येऊ का. म्हणजे माझंही चॅनल आहे किंवा माझंही स्टुडिओ आहे, सगळं आहे. सो तिथे मी सुरू केलं, जस्ट विचार केला मनामध्ये की आता कोणीतरी पाहिजे, विचार करायला पाहिजे, 3-4 लोक हवी आहेत मला यायला. सेलिब्रिटी स्टायलिस्ट श्वेता शिंदे आली होती, माझी मैत्रीण आहे ती, दुबईमध्ये होती ती जस्ट आम्ही स्टेटस बघतो एकमेकींचे खरं तर फक्त, पण ती मला म्हणाली, मला ज्या दिवशी विचार मनात आला त्या दिवशी तिचा मेसेज आला, थोड्या म्हणजे 5 मिनिटात आला. इतकं मॅनिफेस्टेशन फास्ट असतं की येऊ का मी तुझ्याकडे पॉडकास्टला, कारण माझे फॉलोअर्स पण बघितलेले आहेत तिने की इट्स दॅट की तेवढं होऊ शकतं चांगलं. मग म्हणलं हो, मी तोच विचार करत होते कुणाला बोलव कुणाला. झाला सुद्धा शूट तो 2 दिवसात. अगेन परत विचार केला, म्हणजे आता हे सारखेच चालू असतात, त्यामुळे मावळा गेम, मावळा नावाचा एक गेम आहे, त्याचे फाउंडर जे आहेत तर त्यांचे कालच पॉडकास्ट झाला माझ्या इथे, अनिरुद्ध म्हणून. मग
हे अशी ओळख फक्त ओळखीने भेटून आले मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात झाला सुद्धा पॉडकास्ट. सो सहज येऊन करून जाणं, मी कोणताही वेगळा थॉट देतच नाही या गोष्टीला, मला पाहिजे की नाही, मग ते कसंही होईल एवढंच मी विचार करते आणि ते होतं सहजपणे. सो प्रत्येक म्हणजे आता ही प्रॅक्टिस आहे, निगेटिव्ह विचार येतच नाहीत कशात. मला जर करायचं आहे ना तर मला करायचं आहे, तेवढा विचार करायला वेळ पण नाही ठेवत मी आणि नाही पण आहे तेवढा. सो जे करायचं ते करायचं आणि त्याच्यासाठी मी काही पण म्हणजे हे करायला रेडी असते. सो ही आहे मॅनिफेस्टेशन. पैशाबद्दलचंही असंच होतं. आता समहाऊ पॉडकास्टमध्ये पण आहेच, पैसा हळूहळू यायलाच लागतो. सगळं मॅनिफेस्टेशन हेच आहे ना, की पैशाबद्दलचे जसे विचार आपण स्ट्रॉंग करू, ॲफर्मेशन्स रिपीट करू. समजा तुम्ही हे एक ॲफर्मेशन आहे, पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे, तो माझ्याकडे रोज येतो, दिवसा येतो, रात्री येतो, मी काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, तो सहजपणे येतो. हे ॲफर्मेशन जर तुम्ही रिपीट केलं परत परत तर ॲक्च्युली 7व्या दिवशी पैसे मिळतात. 7 दिवसात डिफरन्स येतो, 7च्या आतच मिळतात. हे मी स्वतः माझ्या ग्रोथच्या स्टेजला म्हटलं होतं. अजून थोडं मोठं आहे पण एवढं तरी मी म्हटलं होतं. आणि ते मी सकाळ रात्री झोपताना लूपवर लावून ठेवत होते आणि म्हणत होते असं करत. सबकॉन्शियसमध्ये जातात. त्याचं मिनिंग हे आहे की सबकॉन्शियस माइंडमध्ये गोष्टी जातात रात्री झोपताना केल्यावर. मग मी हे केलं आणि ते झालं बरोबर तसं जसं पाहिजे तसं. सो अशा प्रकारे पैसे आपल्या आयुष्यात सहज येऊ शकतात जेव्हा आपण मनापासनं ते पाहिजेत ही भावना ठेवतो. काम न करता येतात असं हा माहीत आहे, हे चुकीचं आहे. तुम्ही कधीतरी कुठेतरी करून ठेवलेलं असतं, त्याचं उत्तर मिळू शकतं अशा ह्याच्यामध्ये. कधी कधी घरी बसलोय आणि कुठले तरी पैसे आलेत असं होऊच शकतं, पण रोज नाही असं होऊ शकत मॅनिफेस्टेशनमध्ये. सो तुम्ही काहीतरी करायची इच्छा ठेवली की तुम्हाला कमी एफर्ट्समध्ये जास्त मिळून जातं. हे आता मी आहे फास्ट मनीबद्दल कॉन्शियस, म्हणजे ते होऊ शकतं हे मला माहिती आहे, पण त्याच्या मागचं प्रोग्रामिंग 10 वर्षाचं आहे ना. म्हणजे 2019 मध्ये युडेमी वेबसाईट चालू होती, त्याच्यावर रेकॉर्डेड कोर्सेस मी पण घ्यायचे. बघितले 100 200 एका मिनिटात विकले जातात त्याच्यावर कोर्सेस लोकांचे. सो तेव्हा मला डोक्यात आलं होतं असा काहीतरी प्लॅटफॉर्म बनवायला पाहिजे आणि त्याच्यावर कोर्सेस विकले पाहिजेत. कारण इट्स अ वन टाइम एफर्ट मेकिंग द कोर्स आणि अपडेट करत राहायचं ते लाईव्ह घेतले तरी, पण इट गिव्ज अ लाईफ टाईम बेनिफिट. म्हणजे माझं स्वतःचं आहे की सेकंडचे पैसे मिळत राहिले पाहिजेत. बरोबर आहे. झोपले तरी मी काही नाही केलं तरी पैसे आलेच पाहिजेत अकाउंटमध्ये. हा मी माइंडसेट केला माझा. तर तेव्हा डोक्यात आणलं होतं ते आता होतं. म्हणजे असा तो ट्रान्सफॉर्मेशन फेज असते आपली. गोष्टी बदलत जातात, हळूहळू जातात, पण मी त्या विचारांमध्ये कंटिन्युअसली असते. ते करायलाच मला मजा येते की हे नुसता विचार केला तरी असं होतंय, मग आपण कशाला कुठे कोणाला पटवायला जायचंय, ते आपणच पटणार आहेत. कोणीही लोक असू देत समोर येणारी चांगलीच वागणार आहेत माझ्याशी. हे जर मी बोलले तर तसंच होतं, चांगलीच वागतात समोरची येणारी लोक. पण समजा आता कसं सीन आहे की आता मग स्वप्न बघायची पण एक पद्धत असणार की सीन काय. मी माझं सांगतो की मी पहिल्यापासून मला वाटतं मी 10-12 वर्ष झालं एकच स्वप्न रोज डेली बघतो की मला पैशाचे बॅग सापडले रोडवरती. रोज मला, आणि मग मी ते पैसे घेतले, मग मी मोठी गाडी घेतली, बंगला घेतला, असं. तर हे स्वप्न काय अस्तित्वात येणं शक्य नाहीये. तर मग स्वप्न बघायची पण काहीतरी पद्धत असेल. हा परत बघा, ती बॅग मलाच गाडी मिळाली, पण हे स्वप्न अस्तित्वात येणं शक्य नाही हा माइंडसेट बिलीफ स्ट्रॉंग आहे की नाही, मग तो नाहीच. आता हे लागलाय म्हणजे मला सापडलं नाही ना ते, म्हणून. पण ती पहिल्यापासून कुठेतरी असणार बॅक ऑफ द माइंड. असं नाही कारण असं इझी थोडी मिळतं, ही कल्पना असेलच ना पहिल्यापासून. असे थोडी कोणी पैशाची बॅग आणून ठेवणार. मी उठलं की विसरून जातो, पण मी डेली आत्ताही आज सकाळी सुद्धा झोपेतून उठताना मी 10 मिनिटं अगोदर बसतो. मला भारी वाटतं. म्हणजे मी असतो म्हणजे माझ्या फेजमध्ये मी पहिलं उठलो सगळ्यांना सांगतो पाणी द्या, मी परत 10 मिनिटं झोपतो शांत, आणि मग मला जे पाहिजे ते करतो. म्हणजे मला पाहिजे, मला पैसे आलेत, मी बंगला घेतलाय, मी गाडी घेतली, मी चांगल्या ठिकाणी गेलेलो आहे, काही आपले पहिले जुने लोन्स आहेत ते क्लिअर केले, जुन्या शेती आहेत त्या शेतीत काम केले, बऱ्याच गोष्टीत मी सकाळी 10 ते 15 मिनिटं बघतो. त्याशिवाय माझं डे चांगला जात नाही. म्हणजे मला त्यात रुटीनच झालंय माझं डेली. तर ते त्याची कशी पद्धत आहे, मग ते जर समजा सत्यात आणायचे मला तसं व्हिज्युअलायझेशन हे चाललंय, ते फिलिंग्स पाहिजेत. म्हणजे हे झालंय याच्यानंतर कसं वाटणार आहे तुम्हाला.
काय कार चालवत आहे, एक्साइटमेंट, सगळे आजूबाजूचे लोक छान छान म्हणतायत, ही भावना. घर झालंय, लक्झुरी फिलिंग. कार झाली आहे लक्झुरी फिलिंग, घर झाले लग्न, लोन सगळी संपली आहेत, आय एम फायनान्शियली फ्री. याची फिलिंग्स काय असतील झाल्यानंतरची तुम्ही सांगा. तर ती जी फिलिंग्स असतील ना ती फील करायची आहेत आणि ते फिलिंग आल्यावर खरी होतात. हा विषय व्हिज्युअलायझेशनमध्ये सुद्धा तुम्ही स्वतः समजा एन्जॉय करताय रोजच्या रोज ते बघून की मस्त गाडी चालवतीये आणि त्याच्यानंतर मी छान घर घेतलं आहे, मस्त बंगला आहे माझा, मी नेहमी फिरायला जाते, बिझनेस क्लासमधून जाते, फर्स्ट क्लासमधून जाते, असं सगळं जर पाहिलं तर ते वन फाईन डे येतच, खरं होतंच. पण फिलिंग्स पाहिजे त्याच्याबरोबर, एवढाच विषय आहे. त्या असतात का तुमच्याकडे, असतात का त्या? हो 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 असतात. मी म्हणजे आत्ता सत्य म्हणजे असं नाही आहे मी पॉडकास्टला बसलोय म्हणून नाही आहे. मी माझं सगळ्यात माझं असं स्वप्न होतं की मला पॉडकास्ट करायचे, मी आज पॉडकास्ट करतोय. मला माझ्या वेबसाईट्स ओपन करायचं होतं. मी ते म्हणजे खूप अगोदर माझ्या लाईफबद्दल मी तुम्हाला नंतर कधी सांगेन. हे नव्हतं, असं नव्हतं. मी आता जस्ट ह्या 2-3 वर्षात माझं असं होतं की आमच्या घरात कोणीतरी आर्मीत पाहिजे. माझा काल भाऊ सिलेक्ट झालाय आर्मीत. काल एक लहान भाऊ चुलत्यांचा जो लहान भाऊ आहे तो आर्मीत सिलेक्टेड झालाय. आता तो होईल, म्हणजे काल सगळा प्रोग्राम वगैरे झाला त्याचा. बरं ओके. असं आता हे त्याच्या व्यतिरिक्त मी हे विचारतोय, मला मी जे म्हणतो ते होतच आहे, नॉर्मली होतच आहे. मग त्याची वेळ यायला तेव्हा होणार. प्रत्येक गोष्टीची वेळ असते आयुष्यामध्ये. आता घर बघितलं असेल तर इतकं लक्झरी बघितलं असेल आणि तुम्ही जर 10,000 कमवत असाल, म्हणजे एक्झाम्पल देते, तर त्याला तेवढा स्टेज जायला लागते ना. कारण आता घर सुद्धा, बंगला सुद्धा म्हणला तरी करोडमध्ये जातो. तुम्ही 1 लाखही कमवत असाल तरी ते दूर आहे, 10 लाख कमवत असाल तरी सुद्धा ते दूरच आहे. सो जशी तुमची इन्कम वाढतं तसे ते लवकर जवळ येतं. पण त्याची वेळ असते. का म्हणते मी, बऱ्याचदा पैसे असतात पण घर मिळत नाही मनासारखं. बरोबर आहे, म्हणून वेळ असते असं म्हणते मी. मी अशी माझी मैत्रिणी बघितल्या आहेत, माझं स्वतःचं पण मी हे बघितलंय की मला घर पाहिजे. म्हणजे आधीच, आत्ता नाही, आत्ता मी विचार केला की होऊन जातं, पण आधीच्या स्टेजमध्ये होते तेव्हा मला असं असायचं की घर हवंय. मग ते मिळायला सुद्धा पैसे आहेत, रेडी आहे, सगळं लोन बिन सगळ्या गोष्टी होऊ शकतंय, पण मनासारखं घरच मिळत नाही. सो ही असतं ते की मनासारखं म्हणजे ती वेळ नाही आली म्हणून ते मिळत नाही. मग तिथपर्यंत आपण फिरत राहतो. समाव आय एम ब्लेस्ड विथ एव्हरीथिंग असं म्हणेन मी. देवाची कृपा आहे किंवा मोठ्या शक्ती आपल्यापेक्षा ज्या आहे. असं कधी झालंच नाही की मी विचार केला आणि ते नाही झालं आयुष्यामध्ये. खूपच रेअर आहेत असं काही न झालेल्या गोष्टी. कारण मी खरंच खूप इंटेन्शन पॉझिटिव्ह इतकं जास्त असतं की त्याला नाही म्हणायला काही ऑप्शन नसतो, असंच होऊन जातं. मग ते इम्पॉसिबल असलं तरी ते होतं. नॉर्मल. आता मी कसं आहे, नॉर्मल जो माणूस आहे, नॉर्मल व्यक्ती आहे, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह आहात पहिल्यापासून, तुमचा जो प्रवास आहे तिथून ते आत्ता झाले, जनरेट झाले. नॉर्मल माणसाने अचानक पॉझिटिव्ह होणं सध्या शक्य आहे. त्याची तो प्रवास त्यांनी कसा केला पाहिजे सरळ, की बाबा मला फुल निगेटिव्ह माणूस आहे. कसं आहे, लोकांना कर्ज असतात, लोकांना रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, तिथून डायरेक्ट पॉझिटिव्ह मध्ये येणं. तर त्याचं टेक्निक आहेत ना, होपोनोपोनो आहे, त्याचंच टेक्निक आहे, निगेटिव्हिटी काढून टाकणे. ते 1 दिवस म्हणजे कोर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला 10 दिवसात आयुष्य बदलतं. ते खरंच बदलतं. माझ्याकडे हजारो रिझल्ट आहेत ज्यांची आयुष्य बदललेली आहे. किती दिवसाचा कोर्स असतो? 10 दिवसात. हो. आणि असं कोणतं आहे का तुमच्याकडे उदाहरण की ज्याचं त्यांनी तुम्हाला सांगितलं स्वतःहून की मॅम नाही खरोखर झालंय बाबा माझ्या लाईफमध्ये? सगळेच, मी म्हणलं की हजारो रिझल्ट आहेत. सगळेच रिझल्ट आहेत, सगळे लोक येतात, ते प्रत्येकाचा काही ना काही रिझल्ट असतोच. मोठे रिझल्ट म्हणायचे झाले, 1 करोड रुपये मिळाले, अडकलेले पैसे आले, जागा विकली जात नव्हती 10 दिवसाच्या कोर्समध्ये, 4 वर्ष जागा विकली जात नव्हती, ती 10 दिवसात विकली गेली. जस्ट बिकॉज एनर्जी शिफ्ट. हे पैशाचं झालं. हेल्थच्या बाबतीत संधिवात गेला पूर्ण, मायग्रेन गेला पूर्ण, हातपाय दुखणे, म्हणजे जनरल काही समस्या असतात त्या सगळ्या बंद झाल्या. डिप्रेशन पूर्ण गेलं, स्ट्रेस पूर्ण गेला. डिप्रेशन ही खूप मोठी गोष्ट आहे आताच्यात, ते पूर्ण गेलं होतं. अँझायटी पूर्ण गेली होती. हे हेल्थच्या बाबतीत. रिलेशनशिप चांगला झाला. 28-28 वर्ष संसार केलेले पण एकमेकाशी चांगले न बोलणारे नवरा बायको चांगले बोलायला लागले. आई वडिलांशी नातं चांगलं झालं. हे रिझल्ट आहेत लोकांचे. करिअरच्या बाबतीत जॉब मिळालेत, खूप लोकांना मिळालेत जॉब. म्हणजे मागच्या पॅटर्नमध्ये अडकून जॉब मिळत नाही अशात बसलेले लोकांना जॉब मिळाले.
आणि पैसा तर सहजच मिळतो 10 दिवसात आल्यावर. कोर्स ऑनलाईन असतो फक्त की Online, फिजिकली Zoom यावं वर. लागतं इकडं? झूम सगळं Okay. झूमवर अर्ली मॉर्निंग 5:30ला. ओके. पैशाचं झालं आता आपण बोलणं झालं पैशाचं. हो. रिलेशनशिप वरती येऊया. हो. नवरा बायकोनी त्यांच्या रिलेशनशिपला ग्रोथ मिळावी म्हणून मॅनिफेस्टेशनचा कसा उपयोग केला पाहिजे? एकमेकांबद्दल चांगलं फिलिंग, एक तर समजून घेणे हा भाग येतोच. बरं, पहिल्या 2 वर्षात काहीच कळत नाही ओके. फ्रँकली स्पीकिंग. त्याला वर्ष जावी लागतात आणि दुसऱ्या माणसाला समजून घेणं हे ऍडजस्टमेंट शिवाय शक्यच नाहीये. हो. इगो धरून बसलात की इगोच येतात. आणि नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं तर असंच आहे, इगोचं येतात, विषयच नाही होत त्याच्यामध्ये. ते चांगलं होण्यासाठी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर तुम्ही त्या सिच्युएशनला त्या माणसाच्या ठिकाणी जाऊन बघितलं गेलं पाहिजे तुमच्याकडनं की तो तसा का वागतोय. त्याचे लहानपणीपासूनचे पॅटर्न असतात. आय एम फॉर्च्युनेट अबाउट इट की सगळ्याच गोष्टी मला हव्या तशा होत्या, कारण ते विचारही तसेच होते असं. पण म्हणजे असं नाही की मतभेद नाहीत, भयंकर मतभेद असतात, पण ते ग्रॅज्युअली सॉल्व्ह होतात. आम्हाला 10 वर्ष झाली लग्नाला. एक गोष्ट सॉल्व्ह होते, खूप स्लो होते आणि ती तोपर्यंत काही पॉईंट्सवर आम्ही क्लिअर आहोत, त्यामुळे ते नातं तसं छान राहणार आयुष्यभर. पण काही पॉईंट्स असतातच ज्याच्यामध्ये मतभेद असतातच. मग ते मतभेद रिअलायझेशन मधनं खरी होतात, नॉर्मल होतात. म्हणजे पैशाच्या बाबतीतलं म्हणायचं झालं, जेव्हा मी सहज म्हणते की पैसा मिळणं सोपं आहे, हे मी पहिल्यापासून घरात म्हणते, पण बिलीव्ह नव्हता, कारण जनरल माणसाचा बिलीव्ह नसतो. आता जेव्हा मी प्रूव्ह केलं, नाव तो मतभेद संपला. नाव तो आता आहे की आता तोही फॉलो करतो. म्हणजे त्या गोष्टी त्याला ॲग्री आहे की आधी तर ते खरंच नव्हतं, आता ते खरं पण आहे त्याच्यासाठी. सो दिस इज माइंडसेट. तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे त्याच्यावर आहे. पण हे मला माहितीच होतं, वेन यू प्रूव्ह एनिथिंग, कोणीही तुमचं ऐकायला तयार असतं. ते प्रूव्हच करायचं असतं प्रत्येक गोष्टीला. मग तेवढा पेशन्स ठेवावा लागतो, एवढ्याच गोष्टी. पण तो पेशन्स आहेच म्हणजे संस्कार असतात किंवा एकदा लग्न झालंय म्हणल्यावर मग त्याच्याशी जवळायला हवंच, हे आपल्या संस्कृतीमध्ये आहेच. आणि जर बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, एखाद्या 2 गोष्टीसाठी कुठे रडत बसायचं, ते सगळीकडेच असणार आहे. तुम्ही कुठेही जा, एखाद्याने एखादं लग्न मोडलं की पुढेही तेच परत येणार आहे त्यांना, कारण त्या पॅटर्नला सोडून ते जातात. तोच पॅटर्न ते थोड्या दिवसांनी परत अट्रॅक्ट करतात, कारण की हा माइंडसेट आहे. सो आपण ह्याच्यातनं सुटलो असे जे म्हणणारे असतात ना, सुटत नाहीत, अडकत जातात, कारण की पॅटर्न रिपीट होतात लोकांची. सोडायची सवय खूप. हल्ली डिवोर्स विषय खूप वाढलेला आहे ना, किंवा पटत नाही, किंवा मग पेशन्स नाही, किंवा मग काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवरनं पण म्हणजे बरेच विषय. माणसाला सोडून देणं म्हणजे सोल्युशन असं वाटतं, तर तसं नाहीये. ते समजूनच घ्यावं लागतं आयुष्यामध्ये, एकत्र राहायचं असेल ॲटलिस्ट तर. मग ते कोणत्याही नात्यामध्ये, इट्स नॉट अबाउट नवरा बायको, मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा आयुष्यभर मैत्री टिकवायची असेल तर यू हॅव टू अंडरस्टँड देम. जवळचे मित्र मैत्रिणी असतात तर ती अंडरस्टँडिंग राहायलाच हवी, कारण सगळेच लोक काय ॲक्सेप्टिंग नसतात, इगो असतातच. पण ते सोडून द्यायची तयारी असेल तेव्हा मैत्री राहते. मॅरेजेसचे प्रॉब्लेम्स जसे आहेत आता, एक तर असतो भांडणं, नॉर्मल भांडणं एक प्रॉब्लेम असतो. दुसरा की मुलं बाळ न होणं, किंवा तिसरा आर्थिक परिस्थिती खराब असणं नवऱ्याकडची, किंवा बायकोचं काय जास्त काय परिणाम पडत नाही इकडं फॅमिलीवरती, आपल्या संस्कृतीमध्ये तसं आहे. जास्त काय फरक काय जास्त पडत नाही. नवऱ्याच्या परिस्थितीवरती जास्त परिस्थितीमुळे जास्त फरक पडतो. तर ह्या गोष्टींना सक्सेसकडे वळवण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा आता म्हणजे मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ह्या समस्या कशा सोडवणार? तेच तर मी सगळं जे सांगते त्याच्यावरच आहे. हे भांडणं होणे इगोमुळे होतात ना. तो EFTने इगो रिलीज असं म्हटल्याने तो रिलीज व्हायला मदत होते, कारण ती एक फिलिंग आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर राग घेऊन बसलात मनामध्ये आणि त्यामुळे भांडणं होतात बेसिकली. मग तुम्ही एका सिच्युएशनला जाऊन तुमचं आयुष्य, म्हणजे वर्स्ट केस सिच्युएशन, आयुष्य आहे का हातामध्ये, तुम्ही भांडताय आता जोराजोरात, दुसऱ्या मिनिटाला तुम्ही असणार का नसणार हे तुम्हालाही माहिती नाहीये. मग तुम्ही कुठच्या सिच्युएशनमध्ये कुठच्या लेवलला जाऊन बोलताय. खूप मोठ्याने सुद्धा गोष्टी होतात प्रत्येकाच्या, भांडणं सुद्धा जोराजोरात होतात. हे म्हणजे काही ह्याच्यामध्ये मी बघितलेलं पण आहे, असं म्हणजे कम्युनिटीमध्ये म्हणा किंवा अशा ह्याच्यामध्ये ग्रुप्समध्ये. तर ह्या विषयांमध्ये काय होतं, म्हणजे मी रिसेंटली ना एक साताऱ्याला गेले होते,
31 तारखेला. हा. त्या दिवशी त्याचा तो खूप वाईट प्रसंग होता, पण मी जस्ट आता हे करते. एक मुलगी आहे, तिचा होणारा नवरा एका दुसऱ्या मुलीला घेऊन गाडीवरनं चालला होता. त्याच्यावरती इतकी चिडली होती, तिने बऱ्यापैकी मारलं होतं त्यांना. तिचं बरोबर होतं माझ्या मते, की तिने म्हणजे हा वेगळाच काहीतरी सीन आहे, पण मी सांगते त्याचं एक्झाम्पल देऊ. आणि पण एकतर हे एवढं कळल्यावर माझं त्याच्याशी लग्न ठरलंय असं ती जोरात म्हणली, आणि तो एवढं लग्न ठरलेलं असताना त्या मुलीला मागून तिने ओढून खाली काढलं. तर ती मुलगी पुढे जाऊन बसली त्या मुलाच्या 2 व्हीलरवर, आणि ती जोरात खाली पडली. ही जी मेन मुलगी होती, तो मुलगा गेला गाडी घेऊन, फास्ट मारली त्याने आणि तो गेला. पण ही पडलीच तिथे रस्त्यावरच. मग तिला हॉटेलमध्ये आणलं वगैरे, सगळ्यांनी केलं सगळं. पण तिथे घेण्याची गोष्ट काय आहे, काय होणार आहे म्हणून, कोणाचं आयुष्य, कोणासाठी तुम्ही आयुष्य घालवताय स्वतःचं. मी तिथेही तिला हे बोलले, लग्न करायचं नाही अशा माणसाशी. गेला म्हणजे घरातल्यांना सुद्धा स्पष्ट सांगता आलं पाहिजे इथे. म्हणजे हे मला रागच आला त्या गोष्टीचा. खूप मारायला पाहिजे अशा माणसाला, असं वाटलं ते आहे. जर तुझं ठरलंय तर मग दुसऱ्या मुलीला तू समोर घेऊन जातोस कसं समोरनं, म्हणजे फिलिंग्स काही असतात की नाही गोष्टींमध्ये असं. पण मी हेच म्हणते की ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला आपलं आयुष्य किती हे माहिती नाही, आणि आपण काय करतोय, किती लायकी आहे आपली हे बघून तरी जगावं असं म्हणते. म्हणजे किती कमवता ते दिसतच होतं, काही करत नाही असं वाटत होतं त्या मुलाकडे बघून. पण माज केवढा आहे असं ते दिसलं त्या सगळ्या कृतीतून. तर आपल्या हातातच काय नाहीये, तर तुम्ही कोणत्या इगोमध्ये जगताय, भांडणं कशाची करताय, हे मी म्हणत होते. आता तुम्ही काय विचारत होतात हे मला. मी असं म्हणत होतो की समजा आता हे 50-50 पकडूयात, पॉसिबल असेल नसेल सुद्धा, भांडणं होतात लाईफमध्ये. पण काही फॅमिलीज असतात नवरा बायकोचं एकदम मत जुळतं, तर त्यांना जी पाहिजे वस्तू त्यांनी दोघांनी एकत्र मॅनिफेस्ट केलं तर त्याचा प्रभाव कितपत पडू शकतो. चांगलं होतं ना, लगेचच मिळतं ना. तेच तर म्हणते. आता जेव्हा एकालाच हवं असतं, माहिती असतं, तेव्हा स्ट्रगल असतं. आणि जेव्हा दोघांकडनंही तीच गोष्ट असते तर ती पटकन होते, कारण एनर्जीज एकत्र येतात ना. दोन्ही एनर्जीजच आहेत. जे पाहिजे आहे ते जेवढं जास्त आपण प्रमाणात बोललो तर ते एकत्रच मिळतं पटकन. आणि जेव्हा 2 मतं 2 वेगळ्या टोकाला असतात ते व्हायला वेळ लागते. म्हणूनच कोणीतरी सपोर्टिंग माणसं प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यात असणं गरजेचं असतं. हे का म्हणतात ते त्याच्यासाठी असतं. मित्र मैत्रिणी किंवा आई वडील किंवा नवरा ह्यातल्यापैकी कोणीतरी असलं पाहिजे असे, की जिथे एक जण साथ देत नाही त्यांनी दुसऱ्यानी साथ दिला पाहिजे. त्यांनी फरक पडतो आणि ग्रजेस पण राहत नाही डोक्यामध्ये, सगळ्यांच्या मनासारखं होतं असं पण होतं त्याच्यातनं. सो एनर्जीज पॉझिटिव्ह जेवढ्या तेवढं ट्रान्सफॉर्मेशन. आणि प्रत्येक माणसाची एनर्जी असते वेगळी वेगळी, आणि जेव्हा ती आपल्या आयुष्यात लोक येतात तेव्हा ते बदलही घडवून देतात आणि बदल घडतो. आता मी तर 2-3च मला माहिती आहेत, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्ट आणि सबकॉन्शियस माइंड. ह्याच्या किती पद्धती आहेत? न्यूरो मॅनिफेस्टेशन हे सायंटिफिक आहे. असं पद्धती असं नाही म्हणता येणार, हे एकच आहे सगळं. शब्द टर्म्स म्हणत आपण, शब्द वेगवेगळे आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फिजिक्स मधला लॉ आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ ॲझम्पशन हा फिजिक्स मधलंच आहे. मॅनिफेस्टेशन हा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये तेच सांगितलं जातं की तुम्ही जसा विचार कराल तसं आणि सरेंडर कराल जे तुमच्या आयुष्यात होणार आहे. सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणजे अगेन तेच रिपीट करून सबकॉन्शियसमध्ये जायला पाहिजे, म्हणजे ते खरं होणार आहे. न्यूरो मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपण जे मनात विचार करतोय त्याचं प्रोग्रामिंग होत असतं मेंदूमध्ये. NLP पण म्हणतात त्याला. सो जशी फिलिंग्स आणणार, लाईक मला आता पाय दुखतोय, मी हे खूप वेळा पाय दुखतोय म्हणलं तर तिथे इथे कनेक्शन चेंज ब्रेनमध्ये होतं. ते न्यूरॉन्स असतात ते कनेक्ट होत असतात. आता हे सायंटिफिक आहे, ते सायन्स लेवलला इथे मॅपिंग करता येतं. त्याचं एक काहीतरी टूल पण आहे, मशीन पण आहे जे बघता येतं, ब्रेनवेव्हज बघता येतात आपल्या असं वगैरे. ती तिथे गेलं ना तर आपल्याला कळतं आपण कोणत्या स्टेटमध्ये काय विचार केला की आपल्याला कसं दिसतंय सायंटिफिकली. सो आपल्याला जे पाहिजे ते करण्यासाठी काय वेव्हज आणल्या पाहिजेत हे समजतं आता. ते मला नॅचरली आले आहे, म्हणजे मला सायंटिफिक नंतर कळलं, आधीच सगळं करून झालं माझं असं झालं. सो ह्या ब्रेनवेव्हज चेंज आपल्याला आपल्या विचारांप्रमाणे ब्रेनवेव्हज चेंज होतात, असे पॅटर्न चेंज होतात. एखादी सवय सोडायची आहे
तर ती आपल्याला 5 वेळा स्वतःशी बोलायला लागते की मला हे नाही करायचं आहे. सो एक्झाम्पल म्हणून सांगते, लहानपणी पेन्सिल खायची सवय होती, पाठीवरच्या पेन्सिल. माहिती आहे चांगलं नाही आहे, मग ते म्हणायचे कॅल्शियम कमी आहे म्हणून खातात वगैरे, ही सगळी कारणं असतात. तसं काही नसतं. आता आवडते टेस्ट म्हणून खायची, पण वन फाईन डे मला ते जाणवलं की हे चांगलं नाही आहे खाणं वगैरे, असलं काही करायचं नसतं. मग त्या दिवशी ठरवलं की आजच्या दिवसानंतर मी ते खाणार नाही आहे. मग काही झालं तरी नाही खाणार. माझा प्रोबॅबली फास्ट प्रोसेस आहे असं मला वाटतं. नाही खाल्लं मी आजपर्यंत, कधीच नाही झालं ते माझ्याकडनं. इव्हन माती खायची ही पण एक आहे, जे व्यसन आहे ना त्याच्यासाठी सांगते मी. मी कोकणात होते आणि माती तर भरपूर होती तिथे, काहीच विषय नाही. पण मला नाश्या कुठे आला, मातीमध्ये काय असेल हे कोणालाच माहिती नाही. कुत्री मांजरी सगळी फिरत असतात, गाई म्हशी सगळं असतं म्हणजे गावांमध्ये. ते सगळं चालणं, ते त्याच्यातनं शू वगैरे त्या सगळ्यांची असते. हे एकदा ती डोक्यात, ते NLP आहे खरं, ते प्रोग्रामिंग ऑटोमॅटिक झालं माझ्या डोक्यात. असं असतं, असं मी खाऊ शकते का, मग नाही मला काहीतरी होईल खाल्ल्यानंतर, असं जेव्हा वाटलं त्या दिवसानंतर माती बंद झाली. आता हे आई वडिलांना माहितीच होतं, पण आता ते तरी काय करू शकणार आहेत, किती लेवलपर्यंत असं होतं. तर मग ते काहीतरी कमी असावी किंवा काय, टेस्ट आवडत होती, व्हॉट एव्हर इट वॉज. पण ती माझी सहज गेली एका दिवसात, जेव्हा मला समजलं. आणि ते लहानपणीच. ते मला आता समजतं की NLP माझ्यामध्ये डायरेक्टलीच होतंय, सहज होतंय माझ्यामध्ये. आता ते आपल्याला शिकवलं जातं NLP मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तो प्रोग्राम मी नॅचरली केला की माझ्या डोक्यामध्ये ती घाण असतं हे डोक्यामध्ये जे फिट झालं, तेव्हापासून मला ते कधीच परत करावं असं वाटलं नाही. मग ते डोक्यात कुठेतरी घ्यायला पाहिजे, तेव्हा ते गोष्टी बदलणार आहेत. असंच आहे सगळं. हिलिंगसाठी म्हणजे स्वतःला सेल्फ हिलिंग करायसाठी काय करायला पाहिजे? सेल्फ हिलिंग हे होपोनोपोनोच होतं. सेल्फ हिलिंगच आहे हे, दुसऱ्यांना नाही आपण हिल करत. होपोनोपोनो हे स्वतःला हिलिंगसाठीच वापरतो. आपण विचार करतोय ना, ते काढून टाकण्यासाठी आहे ते सगळं. त्याच्याबरोबर दुसऱ्यांचेही आपल्याबद्दल मनामध्ये असलेले विचार निघून जातात. सो इट्स बोथ. सगळ्यात प्रभावी पद्धत कोणती आहे, कोणती टर्म सगळ्यात? व्हिज्युअलायझेशन माझ्या मते सगळ्यात प्रभावी, कारण नुसतं बघितलं, फील केलं, लगेच येतं. हे माझ्याबरोबर आणि प्रत्येक वेळी घडतंय. आणि हे तर तुम्ही सांगितलंच, म्हणजे आपण जेव्हा कुठली गोष्ट मॅनिफेस्ट करतो, खूप जास्त करतोय, खूप दिवस करतोय, आणि तरी सुद्धा ती गोष्ट पूर्ण नाही होते, तर आपण कुठं चुकतो? फिलिंग्स नाही आहेत, कुठेतरी फिलिंग्स चुकीच्या आहेत, किंवा 1% तुमचं कर्म आहे जे तुम्हाला नाही करू देते, अडतंय. आता हा थोडा डीप सब्जेक्ट आहे, कारण 80% आपलं आयुष्य आपल्या हातात असतं, 20% इज कर्मा. त्या कर्मा लेवलला गेलं तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बऱ्याचदा असं होऊ शकतं की नाही होत आहेत गोष्टी, मी कितीही प्रयत्न केला तरी होत नाही. पण जिद्द जेव्हापर्यंत सोडले नाही तर तुमचे होण्याचे चान्सेस वाढतात. आणि हेही बदलता येतं विथ मेडिटेशन. कर्मासुद्धा बदलता येतं मेडिटेशनने. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाच्या पुस्तकामध्ये हे सांगितलं आहे की हाऊ टू चेंज युअर कर्मा. आपण म्हणजे डे टू डे लाईफमध्ये सकाळपासून, आता म्हणजे पुण्यातली मुंबईमधली लाईफ जर बघितली तर खूप धावपळी आयुष्यात. तर ह्या धावपळीच्या ह्याच्यात मॅनिफेस्टला कोणता टाइम काढायचा नक्की? अर्ली मॉर्निंग, लेट नाईट. अर्ली मॉर्निंग उठल्या थँक्यू म्हणायला सुरुवात करायची, जे आहे आयुष्यात त्याच्यासाठी. लाईक सकाळी सूर्य उगवलाय, थँक्यू. सूर्य उगवला की मी उगवले, म्हणजे सॉरी, मला असं म्हणायचंय की मला आजची सकाळ बघायला मिळाली, यासाठी थँक्यू. कारण उठणं पण आपल्या हातात नाहीये, झोपेतही लोक जातात. सो आजचा दिवस बघायला मिळाला, थँक्यू. आजच्या दिवसात काय चांगलं घडलं म्हणजे कालच्या, त्याच्यासाठी थँक्यू. ज्या गोष्टीने मला आनंद दिला त्यासाठी थँक्यू. जी आयुष्यात लोक आहेत महत्वाची त्यासाठी थँक्यू. ज्या वस्तू मला आहेत, माझ्याकडे आहेत, त्याच्यासाठी थँक्यू. ही सुरुवात केली की एनर्जेटिक सुरुवात होती दिवसाची. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही हे करता, झोपायला जाता, तेव्हा विचार काय आहेत तुमचे, त्याच्यावर थँक्यू व्हायला सुरुवात होतं. सो तुमचे विचार काय करतायत, काय बोलतायत, त्याप्रमाणे थँक्यू चालू राहतं. रात्री झोपताना आपण निगेटिव्ह विचार करून झोपलो तर सकाळी आपल्याला तेच दिसतं. त्यामुळे जे पाहिजे ते विचार करून झोपा. चांगले विचार, हवे त्या पद्धतीचे विचार करून झोपा. मस्त मॅनिफेस्टेशन होतं या 2 वेळा केल्याने.
आपल्या घरातल्या आता मी मॅनिफेस्ट करतोय, समजा खूप जास्त करतोय, अडचण मला माझ्या पार्टनरची किंवा आईवडिलांची किंवा भावाची अशी येते, ते लोकांचा त्याच्यावरती जास्त विश्वास नाहीये किंवा त्या लोकांना किती समजवलं तर ते समजत नाही, ह्या वेळेस काय करायला पाहिजे? इग्नोर. मग काय करू काय शकतो? घरची जवळची लोक आहेत ना. मी इग्नोर केलंय प्रत्येक वेळी, माझ्या पद्धतीने केलंय. मी गोड बोलून इग्नोर करते, असं थोडंसं. कारण की जर तुम्हाला पटत नाही आणि मला कॉन्फिडन्स आहे की ह्या गोष्टी होण्यासारख्या आहेत, तर आय शुड प्रूव्ह इट. मग मी ते प्रूव्हकडे गेले ना आणि प्रूव्ह झालं ते. सो विरोध कोणाचा असूच शकतो घरामध्ये, कारण जोपर्यंत त्यांची वेळ येत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही की काय चाललंय. बरोबर. पण जेव्हा वेळ येते तेव्हा कळतं ना की हे बरोबर होतं, ती बोलत होती ते, बदलतात तेव्हा मानतात सगळे. ती वेळ येऊ द्यायची. मग इग्नोर हाच ऑप्शन आहे ना. जेवढं जमतंय तेवढं गोडीत करायचं, नाही जमत आहे ते मी नाही करू शकत आहे, ह्याच्यात क्लिअर राहायचं. मला फक्त पैशाच्या बाबतीत, पैशासाठी एक अशी कुठली तरी पद्धत सांगा की ज्याने मी मॅनिफेस्ट केलेली गोष्ट ती पूर्ण होईल. पैशाच्या बाबतीत ना, तुम्ही देताना सतत थँक्यू म्हणायला सुरुवात करा आणि घेताना पण थँक्यू म्हणायला सुरुवात करा. आणि देताना माझ्याकडे डबल होऊन येत आहेत, कंटिन्यू करा. 100% डबल येतात पैसे. एवढी एक मेथड पुरेशी आहे. मॅम, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आला, मला स्वतःला बरेच प्रश्न होते, प्रश्नांची बऱ्यापैकी मला उत्तरं मिळालेत. अर्थात आमच्या प्रेक्षकांना सुद्धा प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मिळाली असतीलच. आमच्या प्रेक्षकांना वेळ दिल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून खूप आभार. आणि मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरताय बहुतेक. मॅमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही मॅमशी डायरेक्ट कनेक्शन करू शकता. तोपर्यंत पाहत राहा द रायझर शो.